हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। घालिंग लोटांगण या प्रार्थनेचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते। अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे। सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात। आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊया। ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे। वैशिष्ट्य म्हणजे प्रार्थनेतील 4ही कडव्यांची रचयिता वेगवेगळे आहेत। ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत। पहिलं कडवं मराठीतून असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत। बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते। यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही। वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे। आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया। पहिलं कडवं, घालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा। याचा अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन। माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन। एवढंच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन। दुसरं कडवं, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे। ते संस्कृतमध्ये आहे। हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे। याचा अर्थ, तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस। तिसरं कडवं, कायेनी वाचा मनसी द्रेवा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, करोणी यज्ञ सकल परस्मै, नारायणापि समर्पयामी। हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे। ते व्यासांनी लिहिलेले आहे। याचा अर्थ, श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे। चौथं कडवं, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम, जानकी नायकम रामचंद्र भजे। वरील कडवे आदिशंकराचार्याच्या अच्युताष्टकम मधील आहेत, म्हणजेच 8व्या शतकातील आहेत। याचा अर्थ, मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या नारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषेदातील आहे। कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे। याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही। हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे। अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे। तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे। रचना कोणाची असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो। अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।